हं? मला कोण करू नका मी फक्त मग आम्ही वरती बाहेर गेलो आणि सर्व माणसं तिथे बसवून ठेवली होती, बॉडी ठेवली वरती आणि मृतदेह वरती ठेवून. नमस्कार. आपण सध्या आता केळवे रोड स्थानकाच्या बाजूला असलेल्या देवीचा पाडा या ठिकाणी सध्या आहोत. आपण पाहिलं असेल गेल्या या 6 तारखेला 6/7/2026 अर्थात 6 जुलैला जो पाऊस झाला, या पावसामुळे संपूर्ण पालघर जिल्हा प्रभावित झाला असताना केळवे येथील देवीचा पाडामध्ये एक भीषण परिस्थिती निर्माण झाली. मृतदेह जो आहे तो छतावर घेऊन जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. अनुसया मनोहर लेलका या 55 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्यानंतर ते शव जे आहे ते स्टेशनपासून घरापर्यंत आणण्याची स्थिती काय होती हे आपण या कुटुंबाकडूनच जाणून घेणार आहोत. आता सध्या हे कुटुंब आपल्यासोबत आहे. त्यांचा मुलगा जी मयत महिला आहे त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहे. दादा, काय सांगाल, काय स्थिती होती? 6 तारखेला भरपूर पाऊस पडला आणि अशी माहिती मिळाली आहे की तुमच्या आई ज्या आहेत त्यांचा मृत्यू झाला आणि मृतदेह सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काय सांगाल त्याबद्दल? त्याला तर काय जेवढी आम्ही हे केली ना तसं दुसऱ्या कोणीच नाही केलं असेल. एवढी परिस्थिती वाईट आलेली आमची. काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? त्या दिवशी आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन आलो हॉस्पिटलमधून. नेमकं पुला जिकडनं गाडी येते तिकडनं अख्खं पाणी भरलेलं. मग इकडे येण्याचा आम्हाला मार्गच नाही. शेवटी मग चादर घेतली, चादर झोळी केली, त्याच्यात पण मृतदेह तो घरापर्यंत घेऊन आलो. घरापर्यंत घेऊन आलो, ठेवले खाटेवर ठेवलं तर पाणी बघितलं तर दाराजवळ आलं. तेवढं करता पाणी एवढं भरलं की जिकडे मृतदेह ठेवलेला त्याच्या खाली पाणी घुसलं. मग आम्हाला काही सुचलंच नाही. मग काय केलं, दरवाजा बंद होता, दरवाजा खोलला असता तर पाणी अजून भरले असतं. तर आम्ही काय केलं, किचनमध्ये गेलो, किचनचे 2 पत्रे फोडले आणि मृतदेह पत्र्यावरती घेतला आणि जी म्हणजे घरात मंडळी होती, पब्लिक लेडीज वगैरे, त्यांनासुद्धा वरती घेतला. म्हणजे एकूण आम्ही 8-10 जण घराच्या वरती होतो. बाबा, काय सांगाल, काय अनुभव होता त्या दिवशी? आता पेच झालेलं 3 वाजता झालेलं तिकडे. इथून आणलं इथे 4:30 वाजलेले. गाडी काय येत नाही, पुलातून गाडी येत नव्हती. तर या लोकांनी काय केलं, गलीमध्ये घरी घेऊन आले. घरी घेऊन आले 6 वाजता ते घेऊन आले. पाऊस लागला तर खाटलीवर पेट ठेवलेलं. तर खाटलीच्या खाली पाणी जायला लागलं तर पेट, मग 2 पत्रे फोडून पेट घरावर घेतलेलं. 8-10 जण आम्ही लोक ते पण वरती चढले, त्यांना पण वरती घेतलं. 2 जण आम्ही बाहेर होतो. तर आम्ही पण ते बाहेरचा पत्रा काढून तिथून आम्ही पण घरावर वरती राहिलं जाऊन. मग पाणी कमी झाला तेव्हा आम्ही खाली घेतलं. पेट खाली घेऊन माणसं जमा झाले तेव्हा तिची रीतभात करून आम्ही मग तिला शमशानवर घेऊन गेलो. तर तिला अग्नी लावली. तर तेव्हा पाऊस लागला. परत हे लोक पलापल झाले. 5-6 जण पोरं होती तिकडे. अग्नी लागली. हे लोकांना अग्नी लागली. आता आपण जाऊ. इथून यायला काय पर्याय नाही. तर पोहत आले घरी आले तर इकडे 2 पायऱ्यात परत बुडलेले होते. तर आम्ही लोक होते ते माझ्या भाषेच्या घरी तिकडे शेतावर जाऊन राहिले. 2 रात्री आम्ही भाषेच्या घरी होतो. सांगाल, काय नातं होतं ज्यांचा मृत्यू झाला, त्या तुमच्या कोण होत्या आणि काय अनुभव होता त्या दिवशी? माझ्या त्या
ताई होत्या, त्यांना म्हणजे जामच म्हणजे हे केलं, म्हणजे त्रास झाला आम्हाला जाम. वरती पत्रा बित्रा फोडून आम्ही वरती चढालो, म्हणजे त्रास झाला असं आम्हाला जाम. एवढा म्हणजे पाऊस म्हणजे एवढं आम्ही कधी बघितलं नाही. लहान होते तेव्हा होता आलेला पाऊस, तो आता एवढं मोठे झाले तेव्हा पाऊस आला एवढा. आम्हाला वाटलं पण नव्हतं का एवढं म्हणजे भरेल एवढं, पण आम्ही मग असं वाटलं का आम्हाला घरात पण कमी येईल, तर आम्हाला नाहीच वाटलं. कमरे एवढं म्हणजे गल्या एवढं पाऊस आला आणि मग आम्ही डोकं चालवलं का आम्ही आता पत्रा पडून वरती जातो. ते पण मृत्यूदेह पण वरती आम्ही चढवला. मग ते आम्ही सबन म्हणजे जेवढी माणसं होती ना तेवढे आम्ही वरती चढलो. जीवाला घाबरता आम्ही वरती चढलो. तर नक्कीच आपण पाहिलं असेल, कुटुंबियांकडून आपण त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. नेमकी काय स्थिती त्या दिवशी होती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. मी तुम्हाला हा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करेल की आजूबाजूला नेमकी काय स्थिती होती की ज्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. आपण पाहू शकत असाल, समोरच एक मोठा नाला आहे. हे घरसुद्धा अगदी उंचावर आहे, पण अशा परिस्थितीतसुद्धा पावसाचा जोर इतका होता की ह्या घराच्या छतापर्यंत जे पाणी जे आहे ते पोचलेलं होतं. आणि अशामध्ये या मृतदेहाला सांभाळणं फार जिकिराची गोष्ट यावेळी ठरली होती. आपण या सर्व घटनेचा जो काही गोषवार आहे मशालच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे. अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.